नमस्कार वेली मित्रांनो. तर आज आपण डीजीपेचा जो काही इश्यू येतोय नवीन ॲपला काहीतरी मोबाईल ॲपमध्ये जिओ फेन्सिंगचं लोकेशन ऑन करा म्हणून नोटिफिकेशन येते. ज्यांचं काहींचं ऑलरेडी लोकेशन वगैरे होतं सॉल्व, तरी पण आता नवीन मोबाईल ॲप आल्यामुळं काहींना तो इश्यू येतोय. तर आज आपण एक वेलीचं डायरेक्टली इनिडेक्सवर लाईव्ह जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन आज तुम्हाला दाखवणार आहोत. तर आज आपण ज्यावेळेस तुम्ही क्रोम मधून डीजीपे लॉग इन करताय, डीजीपे लॉग इन केल्याच्या नंतर बघा पुलिंग टाइम आउट किंवा नंतर एजंट ऑथेंटिकेशनला गेल्याच्या नंतर हे असे ते आउटसाइड जिओ फेन्सिंग प्लीज यूज डीजीपे मोबाईल ॲप. आता ह्याला एक ऑप्शन दुसरं पण आहे की तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये पण यूज करू शकता, किंवा ह्या डॅशबोर्डला आल्याच्या नंतर हे बघा इथं डीजीपेच्या डॅशबोर्डला आल्याच्या नंतर इथं एक लोकेशनचं तुम्हाला नोटिफिकेशन येत आहे. ह्या नोटिफिकेशनला क्लिक करायचं. सेम नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलच्या ॲपमध्ये पण दिसेल. ह्याला फक्त ऑन करायचं, कारण आता हे गुगल क्रोमचं लोकेशन असेल म्हणून ते कुठेतरी दुसरीकडेच दाखवल. पण परत डॅशबोर्डला जा. डॅशबोर्डला गेल्याच्या नंतर परत एकदा ट्राय करा. परत ट्राय केल्याच्या नंतर इथे एकदा ट्राय करून बघायचं जातंय का, तर नाही जातंय, परत आउटसाइडच येते. ह्याला एक सिंपल सोल्युशन काय आहे की ज्यावेळेस तुम्ही डीजीपे चालू करताय तिथं नेक्स्ट टॅब ओपन करायची. ओपन केल्याच्या नंतर जे काही बरेच जणांना लोकेशनचा प्रॉब्लेम येतो त्यांनी पण हेच ट्रिक यूज करा किंवा हेच सोल्युशन त्यांच्यासाठी आहे. इथं तुम्हाला लोकेशन गार्ड V3 लोकेशन गार्ड V3 हे घ्यायचंय. हे घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याची प्लगइन जी असते गुगलला, शक्यतो काय करायचंय की तुम्हाला जी काही प्लगइन आहे ना त्या प्लगइनला तुम्हाला इथं तुमचा जीमेल असला पाहिजे लॉग इन. कारण काय होते, तुम्ही ह्या क्रोमवरती जर तुम्ही सेटिंग करून ठेवली, ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही लॉग इन करतात तर ते लॉग इन करताना तुम्ही नेक्स्ट कोणतं तरी गुगलचं गेस्ट किंवा कोणतरी पेज असं क्रोमचं ओपन करतात. मग ते काय होतं की त्यावेळेस त्याची सेटिंग तिथं नसते, मग ते डबल तुम्हाला तो लोकेशनचा एरर येतो. आता हे जीमेल आहे यांचा, तर इथं तुम्हाला लोकेशन गार्ड V3ला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर त्याची एक प्लगइनचं पेज ओपन होईल आणि तिथं तुम्हाला लोकेशन गार्ड V3, पहिले आपण लोकेशन गार्ड वापरत होतो, आता ते लोकेशन गार्ड क्रोमवाल्यांना ब्लॅकलिस्टेड टाकल्यामुळं ते आता ते पहिले घेत नाही. तर आता घ्यायचं आपल्याला लोकेशन गार्ड V3, त्याचंच व्हर्जन आहे, नेक्स्ट व्हर्जन आहे. आणि हे लोकेशन गार्ड आपल्याला कशासाठी घ्यायचं आहे की आपलं जे काही लोकेशन आहे CECचं, तर ते गुगल क्रोम ॲज पर नेट, म्हणजे जे काय आपलं नेट आहे नेटवर्कचं कनेक्शन, त्याच्यानुसार ती लोकेशन घेत असते. एक मिनटं, यांचं नेट डिस्कनेक्ट झालं वाटतं, तर पण परत त्यांचं डिस्कनेक्ट झालं होतं. तर हे बघा परत हे केलं. इथं गुगल क्रोम जे आहे तिथं ॲड क्रोम करायचं आहे. ॲड क्रोम केल्याच्या नंतर परत तिथे ॲड एक्सटेन्शन म्हणून येतं, त्याला परत ॲड एक्सटेन्शन करा. ॲड एक्सटेन्शन केल्याच्या नंतर गुगलचं जे काही बुकमार्कचं हे पेज आहे इथं तुम्हाला त्याची जी प्लगइन आहे एक्सटेन्शन ते तुम्हाला डाउनलोड झालेलं दिसेल. हे बघा आलं एक्सटेन्शन. आता ह्याला काय करायचं, ह्याच्यावरती क्लिक करायचं. तर जेवढे काही तुमच्या गुगल क्रोम मध्ये एक्सटेन्शन असतील, तर बरेच जण काही जण वापरतात ॲटोफिलचं वगैरे एक्सटेन्शन असतं, म्हणजे एक पॉपअप येतो इथंच सेटिंगचा वगैरे पॉपअप आल्याच्या नंतर तुम्हाला इथं ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं डिफॉल्ट लेवल एक येते, तर त्या डिफॉल्ट लेवलवरला काय करायचं तुम्हाला, इथं मिडियम आहे ना, तर मिडियमच्या ऐवजी तुम्हाला यूज फिक्स्ड लोकेशन करायचं आहे. म्हणजे तुम्ही जे काही गुगल क्रोमचं तुमचं लोकेशन घेणार आहे
तर ते तुमचं फिक्स झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं इथं प्रायव्हसी लेवलला जायचं. प्रायव्हसी लेवलला गेल्यानंतर इथं परत लोकेशनला क्लिक करायचं आहे. लोकेशनला क्लिक केल्याच्यानंतर तुमचं जे काही सध्याचं लोकेशन दाखवत असेल इथं अलाउड केल्याच्यानंतर गुगल क्रोम कुठलं लोकेशन घेते ते येते. तर हे पुणे किंवा नागपूर किंवा सोलापूर अशा भागातलं येतं. तर ह्याला येत झूम आउट करायचं आणि आपलं जिथं काही लोकेशन असेल, हे बघा त्यांना सोलापूर आलं, हे नेटवर्कच्या लोकेशन नुसार येत असते. बघा यांचं लोकेशन आता जामखेड आणि आष्टीच्या मध्ये. तर इथं हे बघा इथं करेवडगाव. तर आता हे जे लोकेशन आहे हे गाव दाखवते त्यांचं. ह्याला थोडंसं झूम इन करायचं म्हणजे ऍक्च्युअल जिथं काही समजा गावाचं लोकेशन असेल तिथं तुम्हाला पॉइंट आउट करायचं याच्यामध्ये. बघा हे करेवडगाव, याच्यावरती इथं पॉइंट आउट करायचं. त्याच्यानंतर इकडं परत फिक्स लोकेशनला जायचं. फिक्स लोकेशनला गेल्याच्या नंतर परत तसंच लोकेशनला सिलेक्ट करायचं. तुमचं प्रॉपर लोकेशन जे काही असेल समजा ते येते. त्याच्यानंतर परत याला झूम आउट करायचं. झूम आउट केल्याच्या नंतर परत तुमचं जे काही सीईसीचं सध्याचं लोकेशन आहे जिथं काही तुमचं सेंटर चालतंय त्या लोकेशनला जाऊन तुम्हाला ते परत तिथं लोकेशन तुमचं सेट झाल्याच्या नंतर परत नाही येणार. हे बघा एकदा तुमचं हे लोकेशन तुमचं फिक्स झालं, ही एक्सटेन्शन मध्ये तुमचं लोकेशन आता हे फिक्स झालेलं आहे. कारण आपण ऑप्शन मध्येच काय घेतलं होतं, इथं मिडियमच्या ऐवजी डायरेक्ट फिक्सर घेतलेलं, त्याच्यामुळे तुमचं लोकेशन आता फिक्स झालं. बाकी याच्यामध्ये तीनच सेटिंग आहेत. एक ऑप्शन मध्ये हे डिफॉल्ट, प्रायव्हसी लेवल आणि फिक्स लोकेशन एवढेच करायचे. त्याच्यानंतर डायरेक्टली डीजीपी ओपन करायचं. डीजीपी ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं रिफ्रेश पेज करायचं. एकदा रिफ्रेश पेज केलं तुम्ही की परत तुमचं एजंट ऑथेंटिकेशनला गेलात तुम्ही की तुमचं लोकेशन हे बघा, तुमचं जो काही लोकेशनचा जिओ फेन्सिंगचा एरर होता तो निघून गेलेला आहे. मशीन कनेक्ट केलेली का? मशीन कनेक्ट करा. हो, स्कॅन करा ना. बघा ते कॅप्चर झालेलं आहे, तुमचं डीजीपी लॉग इन झालेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो काही सुरुवातीचा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर ही सेटिंग पण तुम्हाला लक्षात आली असेल. जर कधी असा इश्यू आला तर तुम्हाला ते पुढच्या वेळेस तुम्ही ते करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. नाही दुसरा काय असा इश्यू येत नाही, काही नाही, हेच आता राहतं तो. नाही काय अडचण नाही. तर वेली मित्रांनो लक्षात आलं तुमच्या की डीजीपीचा जो काही हा इश्यू आहे तो इश्यू तुम्हाला याच्या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. ज्यांना पण लोकेशनचा कधी प्रॉब्लेम येईल अशा प्रकारची सेटिंग करायची आणि ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल.